श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. सूतांची स्वारी शौनकादिकांना सांगतेय. मुनींनो, मार्कंडेय ऋषींनी आपल्या तपश्चर्येने कामावरती विजय मिळवला. त्याचा परिणाम नरनारायण भगवंताच्या अवताराने त्यांना दर्शन दिलं. जेव्हा भगवंताचं दर्शन झालं तेव्हा हात जोडून नरनारायणांना मार्कंडेय ऋषींनी नमस्कार केला, स्तुती केली. प्रसन्न झालेल्या नरनारायणांनी वरमगृही, आपल्याला काय इच्छा असेल तो वर मागा असं म्हटलं. सूत म्हणतायत, मुनींनो, ज्या वेळेला मार्कंडेय मुनींना वर मागा असं म्हटलं तेव्हा हात जोडून मार्कंडेय मुनी म्हणाले, जितंते देवदेवेश प्रपन्नार्तिहराच्युतम. हे देवदेवेशा, शरणागतांचे भय नाहीसे करणाऱ्या हे अच्युता, आपला जय जयकार असो. आपण स्वतः दर्शन दिलं एवढा एकच वर आम्हाला पुरेसा आहे. आपलं दर्शन झालं, आणखी काय पाहिजे. ब्रह्मदेव आदी देवगण योगाने परिपक्व झालेल्या मनानेच ज्यांच्या परमसुंदर श्री चरणकमलांचे दर्शन घेता, तेच आपण आज माझ्या डोळ्यांसमोर प्रगट झाला. यापेक्षा आणखी भाग्याची ती काय गोष्ट आहे. हे पवित्र कीर्ती शिरोमणी कमलनयना, असं असूनही ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय ना वर माग, तर मी तुम्हाला वर मागतो. माझी इच्छा आहे प्रभो, आपण मला लोक आणि लोकपाल, जिला मोहित होऊन सर्व अद्वितीय वस्तू असलेल्या ब्रह्म्यामध्ये अनेक प्रकारे भेद पाहू लागतात, ज्या विश्वावरती ती राज्य करती, ती आपली माया, हिचं दर्शन मी घेऊ इच्छितो. सूत म्हणतायत, इतिडी तोर्चित काम मृषीणा भगवान मुने. सूत म्हणाले, शौनका, मार्कंडेय मुनीने जेव्हा अशा प्रकारे भगवान नरनारायणांच्या इच्छेनुसार त्यांची स्तुती पूजा केली आणि वर मागितला, तेव्हा हसून ते म्हणाले, ठीक आहे. यानंतर ते बद्रिका आश्रमाला निघून गेले. मार्कंडेय मुनी आपल्या आश्रमातच राहून आपल्याला मायेचे दर्शन केव्हा होईल या एकाच गोष्टीचे चिंतन करू लागले. ते अग्नी, सूर्य, चंद्र, जल, पृथ्वी, वायू, आकाश, तसंच अंतःकरणामध्ये एवढंच नव्हे तर सगळीकडेच भगवंताचे चिंतन करीत मानसिक वस्तूंनी त्यांची पूजा करू लागले. कधी कधी तर प्रेमाच्या पुरात बुडून जाऊन भगवंताची पूजाही ते विसरून जाऊ लागले. शौनका, एक दिवस संध्याकाळची वेळ, पुष्पभद्रा नदीच्या तीरावर मार्कंडेय मुनी भगवंताची उपासना करीत असताना अचानक जोरदार वादळ आलं. त्यावेळेला ते वादळ इतकं भयंकर होतं, इतका आवाज येत होता. त्या मागोमाग अकराळ विकराळ ढग आकाशात दिसू लागले. चमकणाऱ्या विजा कडाडू लागल्या आणि रथाच्या धुऱ्या एवढ्या पावसाच्या मोठमोठ्या धारा पृथ्वीवर कोसळायला लागल्या. त्यावेळेला मार्कंडेयाला असं दिसू लागलं की चारही बाजूंनी चारही समुद्र, सगळी पृथ्वीच गिळून टाकू लागले. वाऱ्याच्या वेगाने समुद्रात प्रचंड लाटा उसळू लागल्या आहेत. मोठमोठे भोवरे उत्पन्न झाले आहेत आणि भयंकर आवाजामुळे कानठळ्या बसत आहे. भयानक मगर ठिकठिकाणी उसळ्या मारित आहेत. त्यावेळी आत बाहेर सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागलं. त्या अपार पाण्यामध्ये स्वर्गसुद्धा बुडून जाऊ लागला आहे. वरून प्रचंड वारा वाहतोय आणि विजा चमकतायत की ज्यामुळे
सगळं जग संत्रस्त झालेलं आहे. मार्कंडेय मुनीने जेव्हा असं पाहिलं की या जलप्रवाहामध्ये सगळी पृथ्वी बुडून गेली आहे, चारही प्रकारचे प्राणी आणि आपण स्वतःसुद्धा अतिशय व्याकुळ झालेलो आहोत, तेव्हा मात्र मार्कंडेय मुनींची स्वारी भयभीत झाली. त्याच्या समोरच प्रलय समुद्रामध्ये प्रचंड लाटा उसळत होत्या. तुफानाच्या वेगाने पाणी उसळत होतं आणि प्रलयकालीन ढग पाऊस पाडून पाडून समुद्राला पाण्याने आणखीनच भरून टाकीत होतं. समुद्राने द्वीप, वर्ष आणि पर्वतांसह सगळी पृथ्वी बुडवून टाकलेली होती. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, ज्योतिर्मंडल आणि दिशांसह तिन्ही लोक पाण्यात बुडून गेले. त्यावेळी तो महामुनी एकटाच शिल्लक राहिलाय. त्यावेळी तो वेड्याप्रमाणे किंवा आंधळ्याप्रमाणे जटा पसरून इकडे तिकडे भटकू लागला. मुनींनो, मार्कंडेयाची स्वारी भुकेने व्याकुळ झाली. एका बाजूने मगरी तर दुसरीकडून मोठमोठे मासे त्यांच्यावर तुटून पडत होते. एकीकडून वाऱ्याचे झोत तर दुसरीकडून लाटांचे तडाखे त्यांना घायाळ करीत होते. अशा प्रकारे भटकत असताना ते अंधकारात पडले. मार्कंडेयांची स्वारी इतकी थकून गेली की त्यांना पृथ्वी आणि आकाश यांची सुद्धा जाणीव राहिली नाही. कधी तो मोठमोठ्या भोवऱ्यामध्ये सापडे तर कधी त्याला लाटांचे तडाखे बसू लागले. पाण्यातील प्राणी जेव्हा कधी एकमेकांवर आक्रमण करीत तेव्हा हा अचानकपणे त्यांची शिकार होई. तो कधी शोकग्रस्त होई तर कधी मोहग्रस्त, कधी तर दुःख, कधी भय, कधी मृत्यू येईल तर कधी निरनिराळ्या प्रकारचे रोग यांना त्रासून सोडू लागले. अशा प्रकारे भगवंताच्या मायेत गुरफटून त्या प्रलयकाळच्या समुद्रात भटकता भटकता त्यांची शेकडो, हजारो असं नव्हे तर लक्षावधी, कोट्यावधी वर्ष निघून गेली असा मनामध्ये त्यांच्या भास व्हायला लागला. मार्कंडेय अशा प्रकारे भटकत असताना एकदा त्यांना पृथ्वीच्या एका उंचवट्यावर एक लहानसे वडाचे झाड दिसले. त्यावर पाने आणि फळं शोभून दिसत होती. वडाच्या झाडाच्या ईशान्येला एक डहाळी होती. तिच्यावर द्रोणाच्या आकाराचं एक पान होतं. त्यावर एक बालक पहुडलेले होते. त्या बालकाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या तेजाने आसपासचा अंधार नाहीसा झालेला होता. तो बालक पाचूच्या खड्यासारखा सावळ्या वर्णाचा होता. मुखकमल सौंदर्यपूर्ण होतं. मान शंखासारखी होती. छाती रुंद होती. सुंदर नाक होतं आणि भुवयासुद्धा अतिशय मनोहर होत्या. श्वासाने त्याचे कुरळे केस हालत होते. शंखाप्रमाणे असलेल्या कानांवर डाळिंबाची फुलं शोभून दिसत होती. पोवळ्याप्रमाणे असणाऱ्या लाल ओठांच्या कांतीने अमृतासारखे शुभ्र हास्य थोडेसे लालसर दिसत होते. डोळ्यांच्या कडा कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर होत्या. हास्ययुक्त नजर मनोहारी होती. खोल नाभी असलेल्या इवलेसे पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे दिसत होते आणि श्वास घेताना त्यावरील वळ्या हलत होत्या. तो बालक सुंदर बोट असलेल्या दोन्ही करकमलांनी चरणकमल तोंडात धरून चोखीत होता. हे पाहून मार्कंडेय मुनी आश्चर्यचकित झाले. त्याला पाहताच मुनीचा सर्व थकवा नाहीसा झाला. आनंदाने त्यांचं हृदयकमल आणि नेत्रकमल प्रफुल्लित झालं. शरीर पुलकित झालं. त्या बालकाचे भाव पाहून हा कोण आहे या निरनिराळ्या शंका त्यांच्या मनात उत्पन्न झाल्या आणि त्यालाच हे विचारावे म्हणून तो पुढे सरकून मार्कंडेय मुनी त्या बालकाला विचारू लागला. इतक्यात त्या बालकाच्या श्वासाबरोबर तो एखादा डास आत जावा तसा त्याच्या शरीरात गेला. तिथंही त्यांनी प्रलयाच्या अगोदर बाहेर जशी सृष्टी पाहिली तशीच ती संपूर्णपणे आतही पाहिली. श्वासाबरोबर जसा एखादा डास नाकातनं जावा तसा मार्कंडेय आतमध्ये गेला. मुनींनो, तिथेही त्यांनी ती सृष्टी जेव्हा पाहिली तशीच ती संपूर्णपणे आतही पाहिली. ते पाहून अधिकच चकित झाले. आता मात्र मार्कंडेयांना काही सुचेना. त्यांनी त्या बालकाच्या शरीरात अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, पर्वत, समुद्र,
द्वीप, वर्ष, दिशा, देवता, दैत्य, वन, देश, नद्या, नगर, खाणी, गावं, गौळवाडे, आश्रम, वर्ण, त्यांचे आचार, पंचमहाभूत, त्यांनी बनलेली शरीरं, वस्तू, अनेक युग आणि कल्प यांच्या भेदांनी युक्त असे काल आदी सगळं काही पाहिलं. एवढंच नाही तर ज्यामुळे जगाचा व्यवहार चालतो ते सर्व तिथं खरं असल्यासारखंच होतं. हिमालयं पुष्पवहांच तान्नदी निजाश्रमं तत्र ऋषीन पश्यन्. हिमालय पर्वत, तीच पुष्पवहा नदी, आपला आश्रम आणि तिथे राहणारे ऋषीसुद्धा पाहिले. अशा प्रकारे संपूर्ण विश्व पाहत असताना मार्कंडेय मुनींची स्वारी बाळाच्या उच्छ्वासातून बाहेर आली आणि पुन्हा त्या प्रलय समुद्रात येऊन पडली. पुन्हा त्याला असं दिसायला लागलं समुद्रामध्ये पृथ्वीच्या एका टेकडीवर तेच वडाचं झाड असून त्याच्या पानावर द्रोणात तोच बालक बहुळलेला आहे आणि तो प्रेमामृताने परिपूर्ण असे मंद हास्य करीत आपल्याकडे कटाक्ष टाकीत आहे. अथ तन् बालकं वीक्ष्य नेत्राभ्याधिष्ठितं हृदि. बालकाच्या रूपातील इंद्रियातीत भगवंतांना मुनीने आपल्या डोळ्यांच्याद्वारे आत नेऊन हृदयात स्थिर केलं होतं. आता त्यांना नमस्कार आलिंगन देण्यासाठी मुनी अतिशय कष्टांनी पुढे आले. इतक्यात ते योगांचे अधिपती आणि सर्वांच्या हृदयात राहणारे भगवंत तत्क्षणी अंतर्धान पावले. जसे असमर्थ पुरुषांचे परिश्रम फळ न देताच वाया जातात त्याप्रमाणे कष्टाने पुढे येऊन सुद्धा मार्कंडेय मुनींसमोरून ते बालक अंतर्धान झाले. शौनका, तो बालक अंतर्धान पावताच ते वडाचे झाड, ते पाणी, तो प्रलयाचा देखावा ताबडतोब दिसेनासा झाला आणि मार्कंडेय पाहतो तर काय, तो पहिल्यासारखाच आपल्या आश्रमाच्या बाहेर बसलेला होता. सूत म्हणाले, स एवमनुभूयेदं नारायण विनिर्मितं वैभवं योगमायायास्तमेव शरणं ययौ. अशा तऱ्हेने मार्कंडेय मुनीने नारायण निर्मित योगमाया वैभवाचा अनुभव घेतला आणि मग काय, तो त्याच नारायणांना शरणाला हात जोडून प्रार्थना करायला लागला. त्यावेळेला भगवंतामध्ये आणि मार्कंडेयांमध्ये काय संवाद झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.